नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नंबर सिरीज बघणार आहोत. यापूर्वी आपण नंबर सिरीजचा काही भाग या ठिकाणी बघितलेला आहे. नंबर सिरीजचा काही भाग बघितलेला आहे. आता या ठिकाणी हा जो पुढचा भाग आहे, आपण 3 प्रश्न यापूर्वी बघितलेले आहेत. आता चौथा प्रश्न काय आला तर बघू आपण. तर बघा, 4, 9, 25, 49, 121, 169, 289. जर असं आपण पाहिलं तर 4 म्हणजे काय तर वर्ग संख्या आहे. कशाची आहे? हा 2चा वर्ग आहे. त्याच्यानंतर ही जी संख्या आहे ही 3चा वर्ग आहे. त्यानंतर ही 5चा वर्ग आहे. त्याच्यानंतर ही 7चा वर्ग आहे. ही जी संख्या आहे 11चा वर्ग 121. त्याच्यानंतर 169 ही जी संख्या ही 13चा वर्ग आहे. आणि 289 या ठिकाणी हा 17चा वर्ग. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला वर्ग संख्या दिल्या आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिले. या ठिकाणी आपल्याला काढायचे काय उत्तर येईल. मग आपलं उत्तर काय येईल तर या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल की हे संख्या नेमक्या आहेत कशा. 2, 3, 5, 7 मग जर विचार केला तर ह्या मूळ संख्या येतात. लक्षात नाही? 2, 3 हे दोन संख्या पाहिल्या आपल्या लक्षात येते की ह्या काय येतात? मूळ संख्या येतात. मग कशा आहेत ह्या? मग क्रमवार मूळ संख्या आणि यांचा वर्ग. नैसर्गिक संख्या येतात आणि क्रमवार येतात, मूळ संख्या येतात. मग या ठिकाणी 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 17 झाल्यानंतर कोणती मूळ संख्या येते तर त्या ठिकाणी 19. मग 19चा वर्ग काढायचा कसा? 19चा वर्ग पाठ असला तर ठीक आहे. तसं पाहिलं तर 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजेत. परंतु या ठिकाणी जर वर्ग पाठ नसाल तर काय करायचं तर 9चा वर्ग किती आहे? 81. मग 81 ची 1 हातचे आले 8, 9 1 9 आणि 9 ची दुप्पट 18, 18 ना 8 26, 26 ची 6 हातचे आले 2 आणि 1चा वर्ग 1 अधिक 2 म्हणजे 1चा वर्ग 1 आणि अधिक 2 किती होतं? 3, 361. हा झाला 19चा वर्ग. आलं लक्षात? मग 361 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आपलं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. आता वर्ग कसा काढायला कळालं का? पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. हा जो 19 हा 19चा वर्ग काढायचा. मग मी काय केलं, ही जी संख्या आहे 9 या पहिले 9चा वर्ग केला. मग 9चा वर्ग किती असते? 9चा वर्ग किती आहे? 81 आहे. मग 9चा वर्ग 81 म्हणलं की 81 शी 1 आणि हातचा आले 8. 8 दिले 1च्या डोक्यावर आपण, बरोबर आहे. मग 8 तिचं डोक्यावर दिल्याच्या नंतर आपल्याला 9 1 9 या दोघांचा गुणाकार केला आपण. 9 1 9 आणि 9 ची दुप्पट 9 दोन्ही 18 आणि 18 आणि 8 26 होतात. मग 26 ची 6 हातचे आले 2. मग 1च्या डोक्यावर 2 लक्षात ठेवा. कधी पण 1च्या डोक्यावर 2 आले तर मग या ठिकाणी 1च्या डोक्यावर 2 आले तर मग 1चा वर्ग 1 आणि हे 2 किती झाले तर 3. 1चा वर्ग 1 आणि हे 2 3. मग 361. कळालं? ओके. चला पुढचा प्रश्न बघू. या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तर हे निश्चितच तुमच्या लक्षात आलं असेल तर मी याला काय करतो, इरेज करतो. म्हणजे पुढचा प्रश्न सुटसुटीत आपल्याला लिहिता येईल. नेक्स्ट प्रश्न पाहू आपण काय आहे, नेमकं काय संख्या दिल्या, काय येतात आपल्या ठिकाणी बघायच्या आहे. तर बघा, लक्षात ठेवा 1 कशाचा वर्ग आहे? 1चा. 9 3चा आहे. मग 1चा वर्ग, सॉरी 1 मिनिट, 1चा वर्ग त्याच्यानंतर 3चा वर्ग आहे. त्यानंतर हा 6चा वर्ग आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा 10चा वर्ग आहे.
बरोबर आहे. त्याच्यानंतर हा 15चा वर्ग आहे, हा 21चा वर्ग आहे. ओके, इथपर्यंत कळालं तुम्हाला? 21चा वर्ग. मग आता ह्या संख्या कोणत्या येतात? तर मित्रांनो, ह्या ज्या संख्या येतात त्रिकोणी संख्या येतात. मग त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर 1 अधिक 1 मध्ये जर तुम्ही 2 मिळवले तर तुम्हाला काय मिळतील? 3. या 3 मध्ये जर तुम्ही 3 मिळवले तर 6. या 6 मध्ये जर तुम्ही 4 मिळवले तर 10. या 10 मध्ये तुम्ही जर 5 मिळवले तर इकडे लिहितो मी 15. बरोबर आहे. या 15 मध्ये आता किती मिळाले तुम्हाला? 6. म्हणजे किती होतील तुमचे? 21. 21 मध्ये 7 मिळवले की 28. 28 मध्ये 7 मिळवले की 28 मध्ये 8 मिळवले की 36. अशा पद्धतीने आपण सगळ्या त्रिकोणी संख्या काढू शकतो. ह्या त्रिकोणी संख्या येतात. सोपी पद्धत. तुम्ही कुठपर्यंत ही त्रिकोणी संख्या काढू शकता. तुम्ही वाटलंच तर 100 पर्यंत त्रिकोणी संख्या काढून पहा. आपल्याला जमतात का, येतात का? ओके, ठीक आहे. आपल्याला काय आलं? आपण 21 आणि 21 झाल्याच्या नंतर काय आलं आपले? 28. बरोबर आहे. इथं मी एक 36 लिहून ठेवतो तुम्हाला लक्षात येण्यासाठी, आणि इथं 9 प्लस करा, पुढची संख्या तुम्हाला भेटून जाईल. ओके, चला तर मग ठीक आहे. इथपर्यंत तुमच्या भाग लक्षात आला असेल त्रिकोणी संख्या काढायच्या कशा. मग ह्या काय येतात? तर मी इथे लिहून ठेवतो स्टार पॉइंट करून. तर ह्या काय येतात? क्रमवार त्रिकोणी संख्या. कोणत्या संख्या येतात? त्रिकोणी संख्या येतात. आणि त्याचा काय आपण समजू की यांचा वर्ग. लक्षात, क्रमवार त्रिकोणी संख्या येतात आणि यांचा या ठिकाणी वर्ग आहे. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं काय? तर 21 नंतर काय आपल्यापाशी? तर 28. मग या 28चा वर्ग काढायचा. पाठ नाही, ठीक आहे, नसू द्या. मग 28चा वर्ग काढायचा कसा? तर मग आपल्याला 10 पर्यंत वर्ग येणं अत्यंत गरजेचं आहे. मग 8चा वर्ग किती आहे? 64. मग 64 ची 4. बरोबर आहे, दिसायला सर्वांना? ओके, 64 ची 4, हातचे आले 6. 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, म्हणजे 16 दुप्पट 32. मग 32 आणि 32 6 38. 38 ची 8, हातचे आले 3, 2चा वर्ग 4, आणि 4 आणि 3 7. 784. ऐका पर्याय, हो, पर्याय क्रमांक 4, 784. वर्ग कसा काढायचा लक्षात आलं का? एकदम सोपी पद्धत आहे. तुम्हाला 2-4 वेळेस जर तुम्ही प्रयत्न केले तर निश्चितच तुम्हाला काही येऊन जाईल. चला या ठिकाणी आपण आता तिसरा प्रश्न बघू. तिसरा जो प्रश्न आहे 5, 10, 17, 26, 37, 50, 65 आणि प्रश्नचिन्ह आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी ह्या ज्या संख्या येतात ह्या वर्गसंख्या तर नाहीतच. बरोबर, वर्गसंख्या नाही येतात, पण वर्गसंख्येच्या जवळ येतात. वर्गसंख्या नाही येतात पण वर्गसंख्येच्या जवळ येतात. मग काय करायचं? ज्या ठिकाणी 5 येतं पण त्याच्या जवळ कोणी कोणाचा वर्ग आहे? म्हणजे 2चा वर्ग 4, म्हणजे वर्गसंख्येत जवळ आहे. मग या ठिकाणी काय आहे? तर 2चा वर्ग अधिक किती आहे? 1. बरोबर आहे. त्यानंतर इथं 3चा वर्ग अधिक 1, 4चा वर्ग अधिक 1, 5चा वर्ग अधिक 1, त्यानंतर 6चा वर्ग अधिक 1, 7चा वर्ग अधिक 1, 8चा वर्ग अधिक 1, आणि निश्चित पुढे काय राहणार? 9चा वर्ग अधिक 1. आलं लक्षात? मग आपल्याला माहिती आहे, मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की 10 पर्यंत वर्ग कंपल्सरी पाठ पाहिजे. 10 पर्यंत, 20 पर्यंत असलं चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे जो आपल्याला काढायचा वेळ आहे तो काय होईल? वेळ वाचल. म्हणजे या ठिकाणी पहा, तर आपले 100 च्या आत असल्यामुळे डायरेक्ट आपण उत्तर काढू. मग
2चा 3चा वर्ग 4चा वर्ग 5चा वर्ग 6चा वर्ग 7चा वर्ग 8चा वर्ग 9चा वर्ग. मग 9चा वर्ग किती आहे? 81. 81 मध्ये किती मिळवायचा? 1 मिळवायचा. मग 81 ने 82 म्हणजे आपलं उत्तर काय येईल? 82. मग पर्यायामध्ये कुठं आहे का? नाही नाही हो 82 या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3 82. ओके, निश्चितच तुमच्या लक्षात आला असेल. या ठिकाणी आता तुम्ही सर याचं नेमकं काय संबंध आहे? ठीक आहे, मग आपल्याला काय पाहायचं तर ह्या क्रमवारच येतात. क्रमवार नैसर्गिक संख्या, क्रमवार नैसर्गिक संख्या, क्रमवार नैसर्गिक संख्या. मग काय तर या ठिकाणी n चाच वर्ग आहे